हरिओम. माझं नाव सुनील सिंह प्रधान. पुण्यातील सिंहगड रोड उपासना केंद्राचा मी प्रमुख सेवक आहे. बापूंकडे 2002 सालापासून मी यायला लागलो. 2002 सालापासून मी पुण्याचं एकमेव असलेलं त्यावेळेसचं केंद्र होतं. त्या केंद्रामध्ये कार्यकर्ता, कार्यकारिणी सदस्य या प्रकाराने परमपूज्य सद्गुरूंची सेवा करत होतो. बापूंकडे आल्यापासून वेगवेगळे अनुभव, बापूंची प्रचिती येत गेलेली. आपल्या मदतीला आपला सद्गुरू हा कायम कसा येत असतो याचा वेळोवेळी अनुभव येत असतोच. सद्गुरू चरणी असलेला विश्वास हाच तो खरा भक्तीचा पाया असा मी समजतो. सद्गुरूंच्याकडे आल्यानंतर त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती चाललं तर आपलं कसं कल्याण होतं. आपल्या संकटाच्या वेळेला आपला सद्गुरू आपण हाक न मारता आधीच त्या ठिकाणी धावत येतोच. असाच एक प्रत्यय, असाच एक अनुभव माझ्या जीवनात आला. तो दिवस होता सोमवारचा. सोमवार 19 ऑगस्ट 2013चा. नेहमीप्रमाणे सकाळी उठलो आम्ही दोघंही आणि नित्यकर्मांची सुरुवात झाल्यावरती हळूहळू प्रत्येकजण कामाला ज्याच्या त्याच्या सुरुवात केलेली. मी एका बँकेमध्ये होतो, तिथून व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन आता सध्या इन्शुरन्सचा व्यवसाय करतो. त्यामुळे म्हटलं तर माझ्याकडे भरपूर वेळ आणि म्हटलं तर भरपूर काम. माझी पत्नी सोनल विरा ही सुद्धा मला माझ्या व्यवसायामध्ये मदत करते. असंच त्या दिवशी सोमवारी सकाळी आम्ही उठलो. परंतु तो दिवस माझ्या आयुष्यभराच्या आठवणीत राहणारा दिवस होता. साधारणपणे 11:30-12च्या दरम्यान माझ्या पत्नीच्या म्हणजेच सोनल विराच्या छातीत जळजळायला लागलेलं होतं, म्हणून थोडीशी बेचैन झालेली होती. मी काम करत बसलेलो होतो. मला एवढंच म्हटली की छातीत माझ्या दुखतंय आणि जळजळतंय, मी डॉक्टरकडे जाऊन औषध घेऊन येते. मी हो म्हटलं. ती एकटीच दवाखान्यात गेली. दवाखाना अगदी जवळच, आपल्या घरापासून भारी ते 5 मिनिटाच्या अंतरावरती. दवाखान्यात जाऊन परत आली आणि डॉक्टरनी तिला जे काय औषध दिलं होतं ते औषध, दुपारी आम्ही जेवलो दोघंही आणि औषध घेऊन आराम करण्यासाठी सांगितलं होतं. तिने औषध घेतलं आराम करायला म्हणून बेडवरती पडली होती. थोडीशी बेचैनच दिसत होती. मधून अधून थोडंसं छाती चोळत होती. मी तिला विचारलं कसं वाटतंय. ती म्हटली नाही, थोडंसं अजूनही कमी नाही झालेलं. दुपारी 3-3:15च्या सुमारास परत एकदा मी तिला विचारलं बरं वाटतंय का. ती म्हटली बरं वाटतंय, पण मला म्हणे आता पाठीत आणि हातही दुखत आहेत थोडेसे, मला पाठीला बाम लावशील का. घरामध्ये मूव होतं. मी मूवची बाटली घेतली आणि तिला पाठीवरती मूव लावायला सुरुवात केलं. माझा स्वभाव गमतीदार असल्यामुळं तिला मी चेष्टेत बोललो, काय ग पाठही दुखते हातही दुखत आहेत, काय अटॅक बिटॅक येत नाही ना. एवढं बोलून आम्ही चेष्टा मस्करीमध्ये संध्याकाळ झाली. सोमवारी माझा एक मित्र, त्याला दुकानात सुट्टी असल्यामुळं संध्याकाळी तो आणि त्याची बायको दोघंही जण आले. आम्ही गप्पा मारतच होतो. साधारण 8च्या सुमाराला हा मित्र घरी गेला आणि त्यानंतर बायकोने मला सांगितलं की मी दुपारी तुम्हाला एक गोष्ट बोलली नाही कारण तुम्ही मला रागवाल, पण सकाळी ज्यावेळेला मी डॉक्टरांच्याकडे गेले होते त्यावेळेला त्यांनी BP चेक केला आणि तो BP 190 आणि 100 इतका भरला. ते ऐकल्यावरती मी काय बोलावं आणि काय बोलू नये या संभ्रमातच होतो.
आणि परत आत्ता आपल्याला बोलवलेल्या डॉक्टरांनी, म्हणून मला त्यावेळेला बरोबर घेऊन ती निघाली. आम्ही दोघंही, आपलं घर पहिल्या मजल्यावरती आहे, जिना उतरून खाली आलो. तेवढ्यात ती म्हटली की मला चालवत नाही आहे, आपली मोटरसायकलवरतून आपण जायचं का. मला नवल वाटलं. अहो अक्षरशः 5 मिनटं चालत जर गेलं तरीसुद्धा ती जास्ती होतील, इतक्या जवळच्या अंतरावरती आमचं फॅमिली डॉक्टरचं क्लिनिक आहे. हरकत नाही, मी परत वरती गेलो, मोटरसायकलची किल्ली घेतली आणि तिला गाडीवरती घेऊन दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी परत तिचा BP चेक केलं. BP परत 190-100 एवढाच होता. एरवी कधीही डॉक्टर आम्हाला इतर डॉक्टरांचा सल्ला देत नव्हते. यावेळेला पहिल्यांदाच ते म्हटले की आपण काळजीपोटी म्हणून ECG काढून बघूया. ECG म्हटल्यानंतर मला थोडीशी शंका आली. मी सद्गुरूंचं नाव घेतलं. म्हटलं हरकत नाही, रात्री 8:30-9:15 झालेले आहेत, आता ह्या वेळेला ECG कुठे मिळेल. तर आपल्या पुण्यामधल्या सिंहगड रोडवरती पाटील हॉस्पिटल म्हणून एक हॉस्पिटल आहे, तिथे तुम्हाला ECG काढून मिळेल. ठीक आहे म्हटलं. तिथून परत मी घरी आलो. खिशात एक 500-600 रुपये म्हटलं बरोबर असावेत, म्हणून तेवढे पैसे घेऊन निघणार. तेवढाच त्याच बिल्डिंगमधले आमचे एक मित्र ऑफिसमधनं नुकतेच आलेले. आमच्या दोघांच्याकडे बघून त्यांना काय वाटलं, म्हणले काय झालं. म्हटलं काय नाही, असं असं डॉक्टरांनी सांगितलं ECG काढायला आणि पाटील हॉस्पिटलमध्ये जाऊन मी ECG काढतोय. थांबा म्हटले, मी माझी कार घेतो. म्हटलं नको, काय गरज नाही आहे, आम्ही दोघं जातो पटकन इथं, कारण तेही हॉस्पिटल जमतेमग एक 7-8 मिनटाच्या अंतरावरचं. आम्ही दोघंही गाडीवरती म्हणजेच मोटरसायकलवरती बसून त्या हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे फॅमिली डॉक्टरने दिलेली चिठ्ठी त्या OPDमध्ये दिली. तिथले अटेंडंट डॉक्टर जे होते त्यांनी आम्हाला ECG काढण्यासाठी म्हणून त्यांच्या त्या खोलीमध्ये नेलं. त्यांनी तिथे BP परत चेक केला हिचा. त्यावेळेला 200-100 एवढा भरला आणि ECG काढल्यानंतर पहिला प्रश्न त्यांनी आम्हाला केला, तुम्ही इथे कसे आलात. मी त्यांना सांगितलं मी माझ्या मोटरसायकलवरती आलो. मी घाबरलो नाही एवढे ते डॉक्टर घाबरले. मला म्हटले हा पेशंट कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का. म्हटलं हो. म्हटलं माझी पत्नीच आहे. अहो म्हटले तसं नाही, हा पेशंट कुठल्या आजाराचा आहे हे माहिती आहे का. मी म्हटलं डॉक्टर ते तुम्हालाच माहिती. त्यावेळेला त्या डॉक्टरांनी मला एकच गोष्ट सांगितली की ह्या पेशंटला 7-8 तासापूर्वी अटॅक येऊन गेलेला आहे. अटॅक आलेला होता हे ज्या वेळेला मी त्या डॉक्टरांच्याकडनं ऐकलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मी सद्गुरूंचा धावा केला. त्या डॉक्टरांनी एकच गोष्ट सांगितली की ह्यांना ताबडतोब ICUमध्ये आपल्याला शिफ्ट करायचं आहे आणि बाकीच्या टेस्ट करायच्यात. खिशामध्ये 500-600 रुपये, पेशंट अटॅक आलेला, इतरांच्याकडनं मी ऐकलेलं आणि माझा स्वतःचा इन्शुरन्सचा व्यवसाय असल्यामुळे तिथे किती लाख किंवा किती हजार भरायचे हे माझ्या डोळ्यासमोर यायला लागलं. चटकन मी ज्या मित्रांनी मला विचारलं होतं की कार घेऊन येतो त्याला मी फोन केला आणि ही घटना सांगितली. शक्य तेवढे पैसे म्हटलं बरोबर घेऊन ये, तोपर्यंत हे डॉक्टर इथे ट्रीटमेंट सुरू करतायत. खरोखर सांगतो की आपल्या सद्गुरूंवरती जो विश्वास असेल तो काहीही करू शकतो. मला फक्त त्या डॉक्टरांनी सांगितलं की ICUचा पेशंट आहे त्यामुळं 15,000 रुपये तुम्ही आत्ता ताबडतोब भरा. डॉक्टरांना म्हटलं डॉक्टर 10 मिनिटात मी पैसे मागवलेले आहेत, येतीलच. तोपर्यंत सद्गुरू कृपेनी म्हणजेच बापू कृपेनी त्यांनी तिला ICUमध्ये ट्रीटमेंट द्यायलाही सुरुवात केलेली होती. माझे मित्र धावत आलेच. येताना बरोबर आणखी एका मित्राला घेऊन आले. त्यांनी त्या ठिकाणी पैसे भरले, जे काय सह्या करायच्या होत्या त्या सह्या मला करायला सांगितल्या. खरं तर मला काहीही कळत नव्हतं,
पण ते दोघं जण माझ्याबरोबर होते. साक्षात माझे सद्गुरू हे माझ्याबरोबर होते हे त्यावेळेला मला जाणवलं. त्यानंतर त्या रात्री कोणीतरी सोबतीला बरोबर असावं म्हणून आपल्या सिंहगड रोड केंद्रातल्या 1-2 कार्यकर्त्यांना मी फोनवरती ही गोष्ट सांगितली. आणि बापू परिवार काय आणि ते कसे धावत येतात हे त्यावेळेला मला तिथं आणखी प्रकर्षाने जाणवलं. कारण 7-8 जण तिथं पटकन आले. काय हवंय काय नको याची चौकशी त्यांनी डॉक्टरांच्याकडे केली. डॉक्टरांनी त्यांना समजावून सांगितलं की तसं घाबरण्यासारखं काही नाही आहे, वेळेत उपचारासाठी म्हणून इथं आलेले आहेत. पण आपल्याला यांचा BP शुगर हे सगळं हाय असल्यामुळं यांना किमान 48 तास आता ICUमध्ये ठेवावं लागेल आणि इतर काही ज्या टेस्ट आपल्याला करायच्या आहेत त्या टेस्ट करून घेऊ एक सेफर साईड म्हणून. त्या गोष्टीला मला सगळ्यांनी सांगितल्यानंतर मीही मान्यता दिली, द्यायलाच पाहिजे होती. आणि त्यानंतर मी माझे जावई म्हणून व्याही अरविंद सिंह नातू त्यांना फोन लावला. झालेल्या घटना त्यांना सांगितली. तेवढ्यात 5च मिनिटात फोन आला. त्यांना ही गोष्ट सांगितली. आणि मुलगी क्षितिजा विरा हिला सांगू नका, फक्त उद्या सकाळी हिला पाठवून द्या म्हणून एवढंच सांगितलं. शंतनू सिंहांनी परमपूज्य दादांशी संपर्क साधला आणि दादांच्याजवळ ही गोष्ट सांगितली. दादांनी त्यांना एकच सांगितलं, काही काळजी करायची नाही, बिनधास्त राहा. काही काळजी करायची नाही, बिनधास्त राहा. हा माझ्या बापूचा शब्द, साक्षात बापूंनी दिलेलं मला ग्वाही. बस. आणि मग मात्र मी कसलीच चिंता करायची ठरवली नाही. माझ्या सद्गुरूंनी सांगितलं, कारण एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा. हे वचन माझ्यासाठी खरोखरी प्रमाण म्हणजे प्रमाणच होतं. त्याच्यावरती विश्वास टाकला ना, आता बिनधास्त सगळं व्यवस्थितच होणार. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जावई आणि मुलगी पोचली. जावयांनी सगळी माहिती घेतली. काही रिपोर्ट्सचे फोटोग्राफ्स त्यांनी काढून घेतले आणि ते फोटोग्राफ्स आणि माहिती डॉक्टर पौरस यांना कळवली. डॉक्टर पौरस यांनी दादांशी संपर्क साधून पुन्हा शंतनू सिंहांना निरोप दिला की त्या ठिकाणी असलेले डॉक्टर पाटील जे ट्रीटमेंट देतील ती ट्रीटमेंट चालू ठेवायची. आणखीन मोठा आधार आला. त्याप्रमाणे 2 दिवस आम्ही 48 तास त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. तिथं तिला ट्रीटमेंट चालू होती. आणि नंतर हळूहळू सगळे रिपोर्ट्स नॉर्मल यायला लागले. शुगरसुद्धा कमी होत गेली, BP सुद्धा नॉर्मलला आला. आणि मग डॉक्टर पाटील मला एकच शब्दात बोलले की आणखीन आपण एक टेस्ट करूया. आणि ती टेस्ट नॉर्मल आली तर आपल्याला कसलीच चिंता नाही आहे, 7-8 दिवसामध्ये आपलं पेशंट ओके. म्हटलं डॉक्टर काही हरकत नाही, तुम्ही सांगाल तसं. ती टेस्ट होती एन्जिओग्राफी करायची. ज्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे या पाटील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं त्या ठिकाणी ही सोय नसल्यामुळं डॉक्टर पाटील त्यांनी आम्हाला पुण्यातले कार्डियक हॉस्पिटल सह्याद्री हॉस्पिटलला जाण्यासाठी सांगितलं. आणि त्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण रिपोर्ट तयार करून सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आम्हाला दुपारी पाठवलं. बरोबर माझी मुलगी क्षितिजा विरा, मी, आमचे एक मित्र जे गाडीमध्ये घेऊन आलेले ते, आणि सोनलची एक मैत्रीण, असे 5 जण आम्ही सह्याद्री हॉस्पिटलला पोचलो. तिथे हॉस्पिटलप्रमाणे जे काही रजिस्ट्रेशन काही होतं ते सगळं केलं. आणि बरोबर 4 वाजता एन्जिओग्राफी करायची असं तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं. त्याचबरोबर एन्जिओग्राफी काय आहे
काय असतं हे त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं. आणि कदाचित जर काही ब्लॉकेज त्याच्यामध्ये असतील तर एन्जिओप्लास्टी आपण लगेच केलेली बरी, कारण हा एन्जिओग्राफीचा एक 15-16 हजार रुपयाचा खर्च हा आपला वाचणार आहे. पुन्हा सद्गुरूंचं नाव, नामस्मरण, एकच इच्छा की खर्चाचा प्रश्न नाही, परंतु शारीरिक इजा जी काय असेल ती बापूराया टाळ. आणि त्याप्रमाणे एन्जिओग्राफीसाठी म्हणून सोनलला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. एन्जिओग्राफी केली, चालू होतीच. त्यावेळेस वेळेला डॉक्टरांनी आम्हाला बाहेर येऊन त्या एन्जिओग्राफीची सीडी दाखवली. त्यावेळेलाही माझ्याबरोबर माझे मित्र जे पहिल्यापासून होते ते बाजूला उभे होतेच, आणि एक नातेवाईक तोही बरोबर होता, क्षितिजाही होती. आम्हाला चौघांना ती सीडी दाखवली आणि त्या सीडीतनं एका ठिकाणी जो काही त्यांचं एन्जिओग्राफीचं लिक्विड होतं ते लिक्विड कसं ब्लॉक झाल्या ठिकाणी जाऊन थांबलं ते दाखवलं. मेन आर्टिलरी नर्स होती ती. त्या ठिकाणी ब्लॉक आहे म्हणून डॉक्टरांनी सांगितलं, आणि हा ब्लॉक 95% आहे. त्वरित ऑपरेशन करणं गरजेचं आहे. एवढं वाक्य क्षितिजाने ऐकलं आणि तिने जावई शंतनुसिंहांना परत फोन केला. मुंबईत होते ते. त्यांनी ताबडतोब परत डॉक्टर पौरसिंहांशी संपर्क साधून ही गोष्ट सांगितली. पौरसिंहांनी दादांशी संपर्क साधला आणि दादांच्याकडनं होकार आला म्हटल्यावरती आम्ही चटकन त्या डॉक्टरांना सांगितलं की एन्जिओप्लास्टी करा म्हणून. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला 10 मिनिटाभरामध्ये हा डिसिजन द्यायचा आहे, आणि त्याच वेळेला जर एन्जिओप्लास्टी करायची असेल तर 1,90,000 रुपये भरायला लागणार आहेत. 10 मिनिटामध्ये 1,90,000 रुपये रिटायर्ड असलेला माणूस कसे जमवू शकणार, त्याचा बँक बॅलन्स किती असणार. पण शेजारी उभा असलेला माझा मित्र माझ्या खांद्यावरती हात ठेवून त्याने सांगितलं, काळजी करू नकोस, मी पैसे देतो. पैसे देतो तर 10 मिनिटामध्ये तो कुठून आणणार होता. तेवढ्यात त्या डॉक्टरने सांगितलं की तुमची पैशाची तजवीज होईस तोपर्यंत तुम्ही एक सिक्युरिटी म्हणून आम्हाला 1,90,000चा चेक साईन करून दिलात तरी चालेल. त्या डॉक्टरांना हा विश्वास कुठून मिळाला. नवल एकाच गोष्टीचं वाटत होतं की प्रत्येक गोष्ट कुठलीही अडचण न येता पार पडत चाललेली होती. कुठलीही अडचण येत नव्हती. त्या मित्रांनी तो चेक त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये काय जे प्रोसिजर असतं तिथं नेऊन दिला, आणि इकडे एन्जिओप्लास्टी झालेली. पेशंट 24 तासासाठी परत ICUमध्येही गेलेला. मला ती 10 मिनटं मी कुठे आहे हेही माहिती नव्हतं. नंतर मी माझ्या त्यातल्या लोकांना फोन केले. नेहमीप्रमाणे ती लोक धावत आली. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पहिला धावलेला हा माझा सद्गुरूच होता. कारण त्यातली लोक आली आणि गेली, पण माझ्याबरोबर जो सतत राहिलेला माझा मित्र हा त्या रूपातच होता हे मला कळायला मात्र 2 दिवस गेले. कारण 2 दिवसामध्ये बाकीचे सोपस्कार तिथले सगळे हॉस्पिटलचे होते, तिथलं पथ्यपाणी, तिथं दिलेले त्यांनी इतर माहिती हे समजून घेण्यामध्येच माझे गेले. आणि 2 दिवसानंतर आम्हाला डिस्चार्ज देऊन आम्ही घरी पोचलो. घरी पोचल्यावरती पहिल्या दिवसापासूनचा 5 दिवसाचा प्रवास मला आठवला. आणि त्या 5 दिवसाच्या प्रवासामध्ये मला
माझ्या सद्गुरूंनी आणि त्या माझ्या चंडिका कुलाच्या मोठ्या आईनी कशी मदत केली हे मी कधीही विसरू शकणार नाही. कारण परत एकदा सांगतो की एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा. आयुष्यभराचा मी अंबन्य झालो. हरिओम.